देव वसे चित्ते त्यांची गडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी मनोजव मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मयं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे नाथा पायी माता ठेविला नका पाऊ गुण दोष झालो दास पायाचा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा असून
या अभंगाद्वारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय एक अलौकिक अशी मागणी मागतात. कारण सप्ताह किती दिवसाचा असो, तो 1.25 महिन्याचा असो, 1 वर्षाचा असो, 8 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, त्याला काल्याच्या पूर्व संध्येला म्हणजे जागराच्या दिवशी असा वारकरी शिक्षण संस्थेचा अलिखित अशा स्वरूपाचा नियम आहे. आणि म्हणून त्या नियमाला अनुसरून आज उपांत्यपूर्व दिवशी आपण या श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गात्यातील या छोटासा परंतु अतिशय मार्मिक अर्थ सांगणाऱ्या या अभंगाची निवड केलेली आहे. या अभंगाचा सरळ अर्थ असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या बऱ्याच विनंतीनंतर तुकोबाराय म्हणतात, देवा तू म्हणतो ना माग, तर मला अशी अलौकिक मागणी दे. ती म्हणजे कोणती? तर तुकोबाराय मागतात की देव वसे चित्ते त्याचे घडावे संगती. ज्यांच्या चित्तामध्ये भगवान परमात्माच आहे, इतर विकार नाही, आशांची मला संगती घडू दे, म्हणजे संतांची संगती घडू दे. माझ्या मनाची खऱ्या अर्थानं ही आवड आहे. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुला जर द्यायचंच असेल तर ही वासना माझी पूर्ण कर. पुढे तुकोबाराय सांगतात की हरिजना सवे भेटी. हरिजन म्हणजे संतजन. त्यांची मला एक तर पूर्वपुण्याने त्यांची भेट घडत असते, आणि त्यांची जर मला भेट घडली तर मग त्यांची संग अंग संग तुटी, म्हणजे त्यांचा संग मला कायमचा दे, कधी मधी देऊ नको. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात का त्यांचा अंग संग होऊ देऊ नको? कारण संतांच्या संगतीतलं जे जिणं आहे तेच भलं आहे. अशा कुणाच्याही संगतीत आपलं जिणं जर असलं तर ते व्यर्थ आहे. तुका म्हणे जिले भले संत संगष्टने. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल अभंगाच्या विस्तृत चिंतनापूर्वी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं, तो म्हणजे परिहार देणं. आणि तो परिहार आज या ठिकाणी येण्याप्रमाणे चालू असलेल्या गेल्या 25 वर्ष परिपूर्ण होऊन या 26व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. गेल्या 2 दिवसापासून हा सुंदर असा अगदी आपल्या या बोलठाण नगरीमध्ये अतिशय सुंदर प्रकारे हा कार्यक्रम घडत आहे. आणि या 26व्या वर्षाची जागराची म्हणजेच काला उपांत्यपूर्व दिवशीची सेवा असणाऱ्या सर्व भजनी मंडळाच्या वतीनं खऱ्या अर्थानं माझ्या वाट्याला आलेली आहे. त्यामध्ये या सर्वच मंडळीच्या नितांत प्रेमास्तव आग्रहास्तव नितांत त्यांचा संपर्क असल्यामुळे ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. हा कार्यक्रम अतिशय थाटामाठाने होत असतो दरवर्षी. मागच्या वर्षी तर 25वे वर्ष अतिशय परिपूर्ण मोठं झालं, आणि नियमाला अनुसरून याही वर्षी हा सुंदर कार्यक्रम होतोय. कारण हा कार्यक्रम घडून आणणं इतकं सोपं नाही. हे जरी स्टेज इतकं सुंदर दिसत असेल, परंतु या पडद्यामागे ज्याला काम करावं लागतं, अतिशय कठीण प्रकारे हा कार्यक्रम आहे. म्हणून आमचे मित्र प्रकाश भाऊ अस्वाल यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम 26 वर्षापर्यंत अव्याहतपणे चालत आहे. कारण चांगलं कार्य कोणीही करा, त्याला त्रास हा होतच असतो, परंतु त्या त्रासाला न जुमानता त्यांनी 26 वर्षे परिपूर्ण त्यांचे हे सर्वच भजनी मंडळ त्यांच्या सहकार्यानं. कारण हा कार्यक्रम एकट्याच्या यानं होऊ शकत नाही. एखादा मनुष्य 5 लाख रुपये लगेच देऊन मोकळा होईल करा तुम्ही, ते होऊ शकत नाही. सगळ्यांचा थोडा थोडा वाटा, सगळ्यांची वर्गणी असली म्हणजे सहभाग. वर्गणी म्हणजे हा विषय गौण आहे, परंतु सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम होत असतो. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या आजच्या ज्यांनी माझी कीर्तन सेवा घेतलेली आहे ते असे असणारे श्री भावलाल रंगनाथ बारवकर, म्हणजे आमचे सचिन दादाचे वडील का आजोबा. अतिशय वारकरी घराणा पहिल्यापासून आहे आणि आपलाच असणारा युवा भजनी अतिशय सुंदर तडफदार
त्यांच्या वतीनं मला ही कीर्तन सेवा मला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे या सेवेसाठी खऱ्या अर्थानं आज जी उपस्थिती आहे खूप रती महारथींची आहे. मीच त्यांच्यामध्ये सगळ्यात छोटा आहे, परंतु काही होत नाही. मी त्यांच्यासमोर तोडकं मोडकं 2 शब्द या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांची मला मृदंगाची साथ लाभलेली आहे असे परमादरणीय अतिशय बालवय आहे. आत्ताच 12वीची परीक्षा दिली, परंतु हात अतिशय गोड आहे. गुरुवारी विकास दादा बेलुकर त्यांच्याकडे जे सुंदर पखवाज वाजवण्याचं क्लास घेत आहेत आमचे हरिभक्त परायण रवी महाराज शिंदे, त्यांच्याकरता आपण टाळी वाजूया. त्याचप्रमाणे आपले विनेकरी बाबा अतिशय सुंदर आहे. दुसरे जे माझ्या बाजूला उभे आहेत, खऱ्या अर्थानं हे कीर्तन त्यांचंच आहे. अतिशय लहानपणापासून माझं सानिध्य त्यांच्यासोबत घडलं. गुरुवारी म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. परमादरणीय आमचे गोपीनाथ महाराज जिरीकर, तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, गायक आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, तेही उपस्थित आहे. त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, ते आज टाळ घेऊन माझ्या कीर्तनात उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे दुसऱ्या महिला कीर्तनकार श्री हरिभक्त परायण मीनाताई महाराज सूर्यवंशी, त्याही आज उपस्थित झालेल्या आहेत, त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशी आमची भावलाल दादाची साऊंड सिस्टीम आहेत, अतिशय गोड, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. इकडचे आमचे शिंदे बाबा चोपदार भाऊबंदकी आमचे अतिशय सुंदर आहेत. या वयात सुद्धा ते इतके सुंदर दिसतात, ते मला इतके आवडतात, तेव्हा आमच्या मावशीला किती आवडत असतील, म्हणून तेही सुंदर आहेत. इकडून आमचे आपल्याकडे एक चोपदाराची कमी पडत होती, म्हणून तिकडून कन्नड तालुक्यातून त्यांना मागवलं. नावडीकर आपल्या शिवावरच आणले. आमचे असणारे दाजी नामदेव पाटील नावडीकर, तेही आज उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे जवळकीचे बाबा आहेत हरिभक्त परायण, आमचे रमेश आबा आहेत, मच्छिंद्र अण्णा आहेत हरिभक्त परायण. आता युवा गायनाचार्य आमचे प्रदीप महाराज आहेत. पाटील हे दिवसात तिकडे ते काम बघता आणि इकडे संध्याकाळी वारकरी असतात. आमचे रावसाहेब पाटील निपाणीकर आहेत, पोलीस पाटील, त्यांनाही धन्यवाद. आणि एक उगवत रत्न युवा कीर्तनकार आमचे मित्र हरिभक्त परायण गुरुदास महाराज, तेही उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. हरिभक्त परायण आमचे जना महाराज सानगावचे आमचे दादा, सर्व भजनी मंडळांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. त्याचप्रमाणे खाली बसलेले सर्व आमचे रती महारथी आहेत. समोर बसलेले आमचे हार्मोनियमची साथ करतात आमचे जेऊरचे रिंडे दादा आहेत. त्याचप्रमाणे आमचे राजाराम दादा आहेत, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे कैलास पाटील, डॉक्टर कैलास पाटील शिंदे आहेत. आदरणीय आमचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आत्माराम आबा आहेत. माझे गुरुवारी शेलार सर आहेत. आपले गावातले भजनी मंडळ काका आहेत, आमचे नवले काका आहेत, इकडे सूर्यवंशी सर, गवळी सर, रोयल्याची सर्व अगदी लहानपणापासून या मंडळीने मला त्यांच्यामध्ये भजन शिकवले. सगळे रोयल्याचे आमचे आबा नाना, ही सर्वच मंडळी सुंदर असं काकडा भजन करतात. सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करतो. तुम्ही म्हणशाल तुमची भावबंदकी घेतली आणि आम्ही नसता आलो तर काय झालं असतं, म्हणून भक्तिमती माता, कारण ज्यांच्यामुळे आज या असणाऱ्या आपल्या देशातील परमार्थ टिकलेल्या आहेत, त्या आमच्या असणाऱ्या सर्व महिला माता आहेत. कुठेही बहुसंख्येने असतात, अतिशय भावना प्रधान असतात, म्हणून त्याही या सर्व महिला मंडळीला धन्यवाद देतो. सर्व पुरुष मंडळी आमचे रोहिल्याचे डोकळे काका आहेत, बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण आता वेळच फक्त मला अर्धा तास उरलाय. सर्वांचा नाम उल्लेख करण्यापेक्षा आमचे वाल्मिकी महाराजांचे वडील सर्वांना धन्यवाद देतो. आणि मला तिकडून दंडवर करा, 8:30 पावणे 9 पर्यंत सेवा करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर वाणीला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम महाराष्ट्रभर नव्हे देशभर या आपल्या संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम सर्वांना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिसणार आहे. असे आमचे परममित्र माऊली महाराज, आपल्या चॅनलचं नाव काय? माऊली जेऊर. अशा यूट्यूब चॅनल त्यांनी सुद्धा या ठिकाणी सुंदर चित्रीकरणाचं काम करतात, त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या चिंतन सेवेला वळतो. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा उत्सव ज्यांच्या नावानं आहे त्यांचं आपण थोडंफार चरित्र बघणार आहोत आणि उर्वरित
अभंगाचा जशी वेळ असेल तसा आपण सरळ भावार्थ सांगून या ठिकाणी आपली कीर्तन सेवा संपवणार आहेत. ज्यांच्या नियोजनातून म्हणजे ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होत असते श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या या पुण्य पावन पर्वावरती हा उत्सव आहे. गजानन बाबाचं चरित्र बघायला गेलं तर गजानन बाबा हे आयोनी संभव आहे, ते डायरेक्ट प्रकट झालेलं आहे. त्यांचंही भजन करू आणि थोडंसं चरित्र बघू. गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया. गजानना अवलिया अवतरले जगताराया. त्या ठिकाणी श्री संत गजानन महाराज एका असणाऱ्या वडाच्या झाडाखाली अवतीर्ण होतात आणि उष्ट्या पत्रावळावरील भाताची शिस्त वेचून खातात. तितक्यामध्ये असणारे व्यंकटलाल आणि दामोदरजी त्या ठिकाणी येत असतात आणि बघतात तर काय, कुणीतरी एक आवलिया संत या ठिकाणी उष्ट्या पत्रावळीवरील भाताची शीत वेचून खातोय. मग त्या ठिकाणी दामोदरनं विचारलं, व्यंकटलालाला म्हटले कुणीतरी वेडा मनुष्य असावा, भाताची शीत उष्ट्या पत्रवाळ्या खातोय. परंतु त्यावेळेस व्यंकटलालाने सांगितलं, हा कोणी वेडा मनुष्य नसून कुणीतरी आवलिया संत आहेत, कुणीतरी योगी आहेत. कारण त्यांना जर जेवायचं असतं तर देवीदास लालांच्या घरी एवढी मोठी पंगत चालू आहे, त्या पंक्तीमध्ये त्यांनी जेवण केलं असतं. सर्वांना जेवण आहे, देवादिकांना जेवण आहे, मग त्यांना का नाही. आणि मग त्यावेळेस ते दोघं येतात आणि असणाऱ्या त्या गजानन बाबाचा जो प्रकट दिवस आहे त्याची तिथी आहे अनुरेणूमध्ये ब्रह्मतोकले, अनुरेणूमध्ये ब्रह्मतोकले, दयवृष्टी संवार. माघ सप्तमी पुण्यतिथीला अवतरले योगी हा माघ सप्तमी पुण्यतिथीला अवतरले हे गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात करायचे, हात वरती करायचे. योगीराज परब्रह्म समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय, गजानन महाराज की. त्या ठिकाणी संत गजानन बाबा अवतीर्ण झालेले आहेत. आणि मग व्यंकटलाला आणि दामोदर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी बाबाला विचारलं, म्हटले योगीजी तुम्हाला जर जेवण करायचं असेल देवीदास लालाच्या इथून पंचपक्वान्नाचं भोजन आणून देऊ का. त्यावेळेस महाराज
महाराजांनी होकार दिला आणि बंकटलाला त्यांना भोजन आणण्यासाठी देवदास लालाची इथे गेले. त्यांना सांगितलं की म्हटले आज काहीतरी तुमचं परम भाग्य आहे. कोणीतरी योगीराज महात्मा तुमच्या जेवणाची इच्छा करतोय. त्यावेळेस असणाऱ्या देवीदास लालाने पंचपक्वान्नाचं ताट भोजन करून दिलेलं आहे. पुन्हा ते घेऊन महाराजांकडे आल्यानंतर ते भोजन प्रसाद महाराजांना दिलेला आहे. महाराजांनी ते पंचपक्वान्नाचं जेवण वेगळं न ठेवता सगळं एकत्र कालवलेलं आहे आणि सर्वांची अशी खिचडी करून महाराज ते आवडीने प्राशन करू लागले. कारण महाराज जरी ते उष्ट खात होते ते तुमच्या आमच्या साधारण माणसाचं उष्ट नव्हतं. देवीदास लालांची तो ब्रह्म विष्णू देव देवता ब्राह्मण स्वरूप त्या ठिकाणी भोजन करून गेलेले होते. कारण शास्त्र असं सांगतं उष्ट खाणं पाप आहे, कुणाला उष्ट देणं सुद्धा पाप आहे, फक्त आई मुलाचं सोडून. परंतु महाराज तुमच्या आमच्यासाठी एक लीला करतात. महाराज ते अन्न नसून अन्न परब्रह्म मानतात. अन्न आणि पाणी हे परब्रह्म आहे, पाणी हे जीवन आहे, म्हणून त्याचा ऱ्हास झाला नाही पाहिजे. आणि मग महाराज जेवण करतात. तितक्यात बंकटलालाने विचारलं, म्हटले महाराज जेवण झाल्यानंतर तुम्हाला पाणी? त्यावेळेस महाराज म्हणत्या, अरे लेका हे काय विचारणं झालं, ज्यानं जेवण केलं त्याला पाणी प्यावाच लागेल. मग बंकटलाला पाणी आणण्यासाठी गेले आणि ते घरी गेल्यानंतर महाराजांचं जेवण झालं. महाराज ताट दिशेने उठले. महाराजांचं अतिशय झपझप चालणं तुम्ही सिरियल मध्ये बघितलेलं आहे. आणि पुढे समोरच ओढा वाहत होता. त्या ओढ्यातलं गढूळ पाणी महाराज आपल्या उंजळीने प्राशन करू लागले. तितक्यात बंकटलाला आले आणि म्हटले, महाराज महाराज काय करतात? गुराढोरांच्या पावल्यानं ते पाणी खराब झालेलं आहे, ते पाणी तुम्ही प्राशन करतात. त्यावेळेस महाराज फार मार्मिक उत्तर देतात. महाराज म्हणतात, अरे बंकटा स्वच्छ पाणी तरी मीच आहे, गढूळ पाणी तरी मीच आहे. साधूची ओळख लवकर कळणं सोपं नाही. अन्न तरी मीच आहे, म्हणून पाणी गढूळ असो की कसं असो. या ठिकाणी महाराज तुम्हाला आम्हाला संदेश देतात, अन्न आणि पाणी जपून वापरलं पाहिजे. काही ठिकाणी असा रास बघायला मिळतो, ही लग्नामध्ये जेवणाची जी परंपरा लावलेली आहेत ना, ही पुण्याच्या रूपाने लावलेली आहे. पूर्वी लोकांना जेवण भेटत नसत बाबा, आपल्या पूर्वीचा काळ. आणि मग अन्नदान हे पुण्याचं काम आहे आणि म्हणून आपल्या चांगल्या समारंभासाठी अन्नदान केलं जायचं. त्याच्या पुण्याने ते नववधूवर यांना सौभाग्य लावायचं, त्यांचे आशीर्वाद लागायचे गोरगरिबांचे, म्हणून अन्नदानाची पद्धत आहे. परंतु हल्ली माझा एवढा अधिकार नाही, परंतु जे डोळ्याला दिसतं ते सांगतो. त्या परंपरेला तुम्ही पुण्य रूपाने काम करतात आणि पातक तुम्हाला लागतं. जेवण करत असताना लग्नामध्ये आपण प्रतिष्ठेच्या पोटी, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि यज्ञ आहे, तो यज्ञ सुद्धा भागवण्याचा यज्ञ आहे. आणि यज्ञ काय चप्पल घालून करतात का? परंतु चपला बुट घालून तुम्ही आपण अन्न सेवन करतो आणि ताटावरती आपली इमेज डाऊन होईल. कुणीतरी आपल्याला म्हणल की काय खात बसला, म्हणून ते ताटात अर्धा अन्न तसंच ठेवतो. परंतु महाराजांनी इथं शिकवण दिली, उष्ट्या पत्रवाळीवर सुद्धा काही घाण ठेवायची नाही. कारण त्या अन्न कमावण्यासाठी तुम्ही आपण शेतकरी वर्गातील आहोत. 3 महिने त्रास घ्यावा लागतो शेतकऱ्याला ते अन्न पिकवण्यासाठी, एका दाण्यासाठी. आणि महाराजांनी तुम्हाला आम्हाला ही शिकवण दिली, पाण्याचा ऱ्हास करू नका, कारण पाणी सुद्धा जपून वापरलं पाहिजे. जिकडे जिकडे दुष्काळ आमच्या भागामध्ये आम्हाला पाण्याची किंमत कळते, म्हणून पाणी आणि अन्न हे जपून वापरलं पाहिजे, हे महाराजांचा संदेश आहे. आणि मग पुढे महाराज पाणी पिल्यानंतर चुटक्या महाराज निघून गेले. नंतर 2 दिवसानं बंकटलाला
पितांबर येत असताना ते निघाले होते. जसं आपल्या गावामध्ये सुंदर कीर्तन चालू आहे असंच कीर्तन त्या ठिकाणी चालू आहे. भगवान शिवाच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे. बाहेर लिंबाखाली महाराज बसलेले आहे ओट्यावर. आणि मग ते निघालेले असताना त्यांनी महाराजांना प्रणाम केला. त्यांची दोघांची चर्चा चालू होती. कोणीतरी 2-3 दिवस झाले आपल्याला अवलिया संत भेटले होते, परंतु आपल्याला कळले नाही. परंतु खऱ्या अर्थानं आज आपलं काहीतरी भाग्य म्हटले की आज आपल्याला संतांचं दर्शन झालं. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा ज्या दिवशी आपल्याला संतांची भेट झाली त्या दिवसाला धन्यता देतात. एक प्रमाण आहे. कीर्तन ऐकण्यासाठी ते चालले होते. त्यांना पुन्हा गजानन महाराजांचं दर्शन झालं. त्यावेळेस ते महाराजांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतात आणि बाबाला विनवणी करतात. म्हटले, बाबा समोर मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे, आपण चालता का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं, मी नाही येत म्हटले आतमध्ये, तुम्हीच जा. त्यावेळेस कीर्तनकाराने हे दोघं मध्ये गेल्यानंतर अभंग सांगत होते. भगवान परमात्मा सर्वत्र आहे आणि कीर्तनामध्ये गीतेचा श्लोक आला. त्या गोविंद महाराजांनी पुढे अर्धा श्लोक म्हणायचा आणि गजानन बाबाने अर्धा श्लोक माग म्हणायचा. असं ऐकल्यानंतर ते गोविंद बाबा म्हटले, कोण हा योगी अवलिया संत आहे? एवढी अवघड भाषा संस्कृत अतिशय सहजपणाने उत्तरार्ध म्हणतात म्हटले. त्यांनी निरोप दाटला की त्या महाराजांना म्हणावं मध्ये येऊन बसा. त्यावेळेस बंकटलाला त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हटले की कीर्तनकार महाराज तुम्हाला बोलवतात. त्यावेळेस बाबांनी जागेहूनच उपदेश केला. बाबा फार मार्मिक बोलले. बाबा म्हटले, त्या कथाकाराला सांगा, कीर्तनकाराला सांगा, कीर्तन म्हणजे आत्मउद्धाराचं साधन आहे. द्रव्यासाठी पोट भरू कीर्तनकार तुम्ही होऊ नका. गजानन बाबाचा त्या काळाचा संदेश आहे. म्हणून तूच आताच सांगितलं कीर्तनामध्ये ईश्वर सर्वत्र आहे, चराचरामध्ये भरलेला आहे आणि मग मधी कशाला बोलवतो? मग गोविंद महाराजांच्या लक्षात आल्यानंतर गोविंद महाराज लगेच आले. लगेच आल्यानंतर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. म्हटले, महाराज मला माफ करा, चुकलो, मी तुमचा अधिकार समजू शकलो नाही, तू मायेने लेकरू. त्यावेळेस महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि मग पुढे महाराजांना असणारे बंकटलाला आणि पितांबर महाराजांना विनंती करतात, हो स्वामी परत चला से गावला, हो स्वामी परत चला से गावला, स्वामी परत चला से गावला, स्वामी परत चला से गावला.
निघाले शेगावला. असणारे ते सर्व पुढे निघाले आणि मग महाराजही त्यांच्या मागे चालले. आणि मग गावामध्ये गेल्यानंतर शेगावामध्ये त्यांनी सुंदर अशी पालखी सजवली. एवढं भजन घेऊ आणि आपण आता अभंगाकडे वळू. आणि मग सुंदर अशी पालखी घेतली. तुम्ही सुद्धा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. ज्याला नाचता येईल त्यानं नाचायचं, परंतु सर्वांनी वर हात करून सुंदर टाळी वाजवायची. कारण गजानन बाबा आपल्या सुद्धा गावामध्ये त्यांचं पालखीचा आज मिरवणूक झालेला आहे. आली आली व पालखी आली, आली गजाननाची गर्दी जमली भक्तजनाची, जमली भक्तजनाची. आली आली ओ पालखी आली, आली भगवानाची. आली आली ओ पालखी आली, आली गजाननाची. आई ताई सर्वांनी वरती हात करा, हरी वाजवा. आणि एवढंच भजन कीर्तनात होणार आहे. सर्वांनी जप करा. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, सर्वांनी आनंद. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आपण अभंग घेतला होता मागणी प्रकरणातील श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्म्याने बराचसा आग्रह केला, कारण संतांचं त्या ठिकाणी देवावरती कर्ज होतं आणि कर्जदार हा नेहमी ताट मानेने चालत असतो. आणि ज्याने कर्ज घेतलं ना तो नेहमी खाली मान घालून चालत असतो. त्याला त्याच्या नजरेत नजर मिळवायची हिंमत नसते. म्हणून भगवान परमात्मा देव जर संत जर वारीला गेले तो भगवान परमात्मा नेहमी खाली बघत असतो. म्हटले महाराज काहीतरी मागा म्हटले. महाराजांनी सांगितलं आम्हाला काहीच लागत नाही. असं नाही म्हटले, तुमचं भक्तीचं ऋण माझ्यावरती झालेलं आहे. ते काही तुमच्या आमच्यासारखे नव्हते, आहे की नाही. तुम्ही आपण त्या भगवान परमात्म्याकडे 2 दिवसात माळ घाल्यानंतर 4थ्या दिवशी मोक्ष मागतो. पंढरपूरला वारीला गेल्यानंतर भली मोठी 1 फूटभर पानांची लिस्ट करून घेऊन जातो. एका नारळामध्ये देवा माझं कल्याण कर, माझ्या शेजाऱ्याचं कर, सासूरवाडी काढायचं सुद्धा कल्याण कर, अशी आपली मागणी आहे. अतिशय समर्पक महाराजांनी प्रमाण दिलं, परंतु थोडासा वेळ कमी, अगदी धावतं चिंतन करतो. मग तुम्ही आम्ही मागतो वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, परंतु ते श्री संत जगद्गुरु तुकोबाराय होते. ते देवाकडे जरी मागितलं तर देवच मागत होते. आणि म्हणून ज्या वेळेस महाराजांना देवानी बऱ्याच वेळेस सांगितलं की मागा मागा मागा, तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपली इच्छा प्रकट करतात. देव बसे
जाती घडावे संगती, जाती घडावी सखा, जाती घडावी संगती, महाराज मागणी करतात. महाराज म्हणतात देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. म्हणजे ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे अशांची संगती मला घडा. आणि हे जे वर्णन आहे ते संतांचंच आहे. कारण तुमच्या आमच्या चित्तामध्ये मंदिरात आलो तर देव येतो आणि मंदिराकडून पुन्हा संसाराकडे गेलो तर आपल्या चित्तामधला देव गायब होतो. आपलं चित्त म्हणजे जसं जसं आपण पुढे फिरतो तसं तसं ते ऍडजस्ट करतो. एखाद्याच्या मैतीला जर गेलो तर माणूस म्हणतो काहीच खरं नाही जीवाचं, काय घ्यायचं नाही काहीच करायचं नाही. आपल्या मधला आत्ताच गेला असं वाटतं की हा माणूस वापस घरी जातो की नाही, वैराग्य घेतो की काय, संन्यास घेतो की काय. म्हणजे इतकं वैराग्य दाखवतात स्मशानात. परंतु तिथून घरी आले ना आंघोळ केली की जैसे थे लगेच आपल्या शेतामध्ये जातून गुरांना चारा टाकतो. मला हे सांगायचं आपल्या चित्तामध्ये देव हा कधी मध्ये असतो, परंतु संतांच्या चित्तामध्ये देव कायम असतो. आणि महाराज तेच सांगतात. बरं महाराज ज्याच्या चित्तामध्ये देव आहे अशाची संगती मागतात. कारण संगतीला फार महत्व आहे. आपण या शब्दावरती 2-5 दृष्टांत बघू. संगतीमध्ये पहिलं कुसंगती बघू, नंतर विसंगती आणि सत्संगती बघू आणि सेवेला पूर्णविराम. अगदी 10 मिनिटांमध्ये जिकडे तिकडे होईल, कारण तुम्हाला तिकडून दबाव येतोय. विठाला विठाला बरं काही हरकत नाही. त्यांनी सांगितलं 15-20 मिनिटात सेवा समाप्त होणार आहे, कारण ती सुरू व्हायलाच थोडा उशीर झाला. महाराज सांगतात त्यांची मला संगती घडू द्या, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्यांची. आता आपण सर्वप्रथम कुसंगतीचं बघू. कारण सगळे कुसंगती ही पापाने भेटत असते, विसंगती प्रारब्धाने भेटत असते आणि संत संगती ही आपल्याला स्वतःहून करावा लागत असते. मग कुसंगती ही आपोआप घडत असते. जर कुसंगतीमध्ये एक उदाहरण आहे, प्रसिद्ध शास्त्राशिवाय बोलणार नाही. तुम्ही सर्वांनी हिरा बघितला ना, कोणाकडे असलही मला सांगता येणार नाही. हिरा हिरा म्हणजे आता सगळेच हिरे, त्याला आपण हिरा नाही म्हणू शकत, परंतु हिरा हा मौलिक रत्न आहे बरं का. तो रत्न तो हिरा. आता तुम्ही आपण उपेक्षात्मक दुसऱ्याला म्हणतो काय हिरा आहे, तो नाही, तो रत्न आहे. रत्न तर 9 रत्नापैकी हिरा आहे. बरं हा हिरा इतका तो कितीही अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवा, एकदम अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवा, तो दिवसाही प्रकाश देतो आणि रात्री सुद्धा प्रकाश देतो. बरं तो हिरा इतका टणक असतो, तुम्ही त्याला घनाने मारा, असं शिक्षर लावायचं कमी वेळात जास्त रन. महाराज सुद्धा त्याचं वर्णन करतात. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावे करा करणीचा वय चुरा. तो एक तर ऐरणीत घुसल नाही तर त्या हातोड्यामध्ये घुसेल, परंतु तो फुटणार नाही. मग तुम्ही म्हणशाल तो हिरा त्याच्यात फसल्यानंतर तो काढायचा कसा. त्याच्यात 2 जाती असतात, एक हिरा आणि हिरकणी. हिरकणी दावल्याबरोबर तो हिरा त्याच्यातून निघत असतो. असे बरेच हिरे
फार त्यांचं वजन असतं, परंतु हिऱ्याने हिरकणी बघितली आपाप देवळातून घरी येतो. मी हिऱ्याचं सांगतोय म्हणून तो एवढा टणक हिरा, तो हिरा इतका कठीण असताना, इतका गुणवान असताना त्याला फक्त ढेकणाची थोडीशी जरी लेखनाच्या संगे हिरा जो बंद कीर्तनकार मंडळी अतिशय समर्पक प्रमाण